नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जानेवारी 2025 मासिक राशी भविष्य. मेष राशी जानेवारी 2025 पासून करिअर राशी भविष्याच्या अनुसार मेष राशीतील जातकांना करिअरच्या क्षेत्रात अधिक लाभ प्राप्त होईल. कारण शनी तुमच्या भावात स्थित या काळात तुमच्या इच्छांना पूर्ण करणे आणि तुमच्या करिअरला व्यवस्थित करण्यास सहाय्यक सिद्ध होईल. बृहस्पती ज्याला की एक लाभकारी ग्रह मानला जातो, या महिन्यात तुमच्या दुसऱ्या घरात चांगल्या स्थितीमध्ये राहील आणि तुमच्या करिअरच्या संदर्भात तुम्हाला भाग्याची साथ देईल. शनी तुमच्या 11व्या भावात स्थित आणि हे तुमच्या करिअरसाठी लाभदायक संकेत देत आहे. यामुळे तुम्ही आपल्या करिअरमध्ये हळूहळू यश प्राप्त कराल आणि नवीन नोकरीच्या संधीही तुमच्या जीवनात येण्याची शक्यता आहे, जे तुम्हाला यश देऊ शकते. यानंतर तुमच्यासाठी 6व्या भावात केतू स्थित तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात उत्तम प्रयत्न करण्यात आणि अनुकूल परिणाम देण्याचे काम करेल. वर्ष 2024च्या तुलनेत वर्ष 2025 तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचे संकेत देत आहे. राहू ग्रह आणि केतू या महिन्यात तुमच्या 12व्या आणि 6व्या भावात राहतील. 12व्या भावात राहूची उपस्थिती तुमच्या जीवनात विनाकारण खर्च वाढवू शकतात. या महिन्याच्या वेळी राशी स्वामी मंगळाची उपस्थिती तुम्हाला अनुकूल परिणाम देणार नाही, कारण या महिन्याच्या शेवटी मंगळ मिथुन राशीमध्ये आपली वक्री चाल सुरू करणार आहे. शिक्षणाचा ग्रह बुध 3ऱ्या आणि 6व्या भावाचा स्वामी आहे आणि 4 जानेवारी 2025 पासून हे तुमच्या 9म भावात स्थित असेल आणि नंतर 24 जानेवारी 2025ला हे तुमच्या 10व्या भावात येईल. बुधाचे हे गोचर तुमच्या जीवनात प्रतिकूल परिणाम घेऊन येऊ शकते. उपाय: नियमित 108 वेळा ओम मंडाय नम:चा जप करा. वृषभ राशी या महिन्यात प्रथम भावात बृहस्पतीची गती तुमच्या स्वास्थ्य संदर्भात अनुकूल संकेत देत नाही आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते. तुम्हाला आपल्या धनाची अधिक काळजी घ्यावी लागेल, कारण या काळात अधिक खर्च होण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्यासाठी 10म भावात शनी तुमच्या करिअरच्या संदर्भात काही आव्हाने आणि काही लाभ दोन्ही देणार आहे. तुमच्यापैकी काही लोक नोकरीच्या संदर्भात विदेश यात्राही करू शकतात आणि अशा संधी तुमच्यासाठी शुभ सिद्ध होतील आणि तुम्हाला यशही देतील. तुम्ही अधिक मेहनत आणि प्रतिबद्धता कायम ठेवाल. यानंतर 11व्या भावात राहूची स्थिती तुम्हाला पर्याप्त धनसोबतच तुमच्या संतोषीमध्ये या काळात कमी पाहायला मिळेल. तुमचा राशी स्वामी शुक्र जानेवारी 2025च्या शेवटीपासून ते 28 जानेवारी 2025च्या काळात चांगले परिणाम प्रदान करेल आणि या वेळेपासून तुमच्या जीवनात अधिक पैसे कमावणे आणि निजी जीवनात आनंद येण्याची शक्यता वाढेल. वर्ष 2024च्या तुलनेत वृषभ राशीतील जातकांना वर्ष 2025 मध्ये ठीकठाक परिणाम प्राप्त होतील. शनी 2025 मध्ये तुमच्या 10म भावात गोचर करेल
आणि तुम्हाला उत्तम परिणाम प्रदान करेल, कारण हे तुमच्यासाठी एक लाभकारी ग्रह आहे. बृहस्पती तुमच्या अष्टम भावाचा स्वामी असून तुमच्यासाठी थोडी समस्या उभी करू शकते, कारण या काळात तुमच्या प्रथम भावात स्थित राहील. या महिन्यात पंचम घरात स्थित केतू तुम्हाला आध्यात्मिक बाबतीत संबंधात अधिक जागरूक बनवेल. 5व्या घरात स्थित केतूही तुम्हाला ध्यान, पूजा, पाठ इत्यादी गोष्टींमध्ये अधिक समर्पित बनवण्याचे संकेत देत आहे. उपाय: ओम बृहस्पते नमः मंत्राचा जप करा. मिथुन राशी. तुमचा राशी स्वामी बुध या महिन्याच्या पहिल्या उत्तरार्धात तुम्हाला अनुकूल परिणाम देईल आणि पूर्वार्धात तुम्हाला स्वास्थ्य समस्येच्या रूपात काही काम परिणामांचा सामना करावा लागू शकतो, कारण 24 जानेवारी 2025 पासून बुध तुमच्या अष्टम भावात राहील. 4 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025च्या काळात तुमच्या जीवनात सुखसुविधांच्या संदर्भात चांगले परिणाम पाहायला मिळतील, कारण बुध सप्तम भावात येईल. वर्ष 2024च्या तुलनेत वर्ष 2025 तुम्हाला अनुकूल परिणाम मिळण्याचे संकेत देत आहे. शनी नवम भावात आणि बृहस्पती 12व्या भावात स्थित राहणार आहे. यामुळे तुम्हाला धनलाभ आणि खर्च दोन्ही होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या जीवनात विनाकारण खर्च वाढू शकतात, यामुळे तुमची वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे. राहू ग्रह आणि केतू 10व्या आणि 4थ्या भावात तुम्हाला अनुकूल परिणाम प्रदान करू शकत नाही. नवम भावात स्थित शनी तुम्हाला आपल्या वडिलांच्या स्वास्थ्यासाठी अधिक खर्च होण्याच्या स्थितीमध्ये टाकू शकतो, जे तुमच्यासाठी समस्येचे कारण बनेल. उपाय: प्राचीन पाठ विष्णू सहस्त्रनामाचा नियमित जप करा. धन्यवाद.